नमस्कार पब्लिक. यात्रा संपली आहे पण आनंद कायम आहे, म्हणून आठवणींना उजाळा देण्यासाठी जपण्यासाठी हा ब्लॉग आणि अजून 2 दिवसांचे पण ब्लॉग आहेत. यात्रेचा सगळ्यात रंगतदार आणि उत्साहपूर्ण दिवस म्हणजे शेरण्या आणि काठीचा. संध्याकाळ होताच वातावरण अजूनच रंगतं आणि सुरुवात होते पालखी सोहळ्याला आणि शेरण्यांच्या कार्यक्रमाला. गावातील तरुण पिढी, माता माऊली ढोल ताशाच्या गजरात जबरदस्त ऊर्जा घेऊन टाळ आणि लेझिम सादर करतात. हे सादरीकरण पाहणं म्हणजे वेगळाच अनुभव असतो. हा फक्त नाच नाही, आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. आणि या शेरण्यांच्या कार्यक्रमानंतर सुरू होते पवित्र विधी. तो पवित्र विधी म्हणजे गंगापूजन. गंगामाईचं सर्वजण दर्शन घेतात. यानंतर सगळ्यासाठी असतं एकत्र जेवण. हीच खरी एकोप्याची ओळख आहे. आणि दिवसाची सांगता होते एका धमाकेदार कार्यक्रमाने, म्हणजेच ऑर्केस्ट्राने. अशी असते गावची यात्रा. परंपरा, श्रद्धा, आनंद यांचं सुंदर मिश्रण.